नमस्कार शेतकरी बंधूंनो. खोडाळीमुळे जवळपास मोठ्या झाडांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. आता ही आपण वरचं सालपट काढलेलं असल्यामुळे आपल्याला निदर्शनास आलं आणि झाडांमध्ये खोडांमध्ये ही अळी असते जी जवळपास झाडाला पूर्णतः वाळून टाकते. आता हे आमचं पूर्ण झाड वाळलेलं आहे. तर प्रत्येक शेतकऱ्यांना कसं होतं की झाड तर एकदम हिरवगार होतं, खूप मोठंही झालेलं होतं, मग एक अचानक जळालं कसं काय. तर ही खोडाळी आता ही एकदम आत असते त्यामुळं दिसतही नाही. ही आतून पूर्णतः खाऊन टाकते आणि मग ज्यावेळेस झाड आतून वाळतं त्यावेळेस आपल्याला निदर्शन येतं हिला मारून टाकलेलं आहे. आपण हिच्यावर प्रोफेनो प्लस सायपर सोडलेलं आहे. तर काय करा शेतकरी बंधूंना, क्लोरो सायपर किंवा प्रोफेनो सायपर टेक्निकल असलेलं कोणत्याही झाडाच्या बुंद्यावर असं वरून पूर्ण खोडात आत गेलं पाहिजे. प्रोफेनो 50+ सायपर 5 किंवा क्लोरो 50+ सायपर 5 हे टेक्निकल असलेलं घटक तुम्ही त्याच्या खोडात आत गेलं पाहिजे, तेव्हा ही अळी मरते, त्याशिवाय ही अळी नाही मरत. आणि हे बाहेरून काहीच जोपर्यंत झाड पूर्णतः वाळत नाही तोपर्यंत काहीच लक्ष देत नाही. आता हे अंजिराचं झाड होतं, तर ते आपल्या लवकर निदर्शनास आल्यामुळं आपण त्याला खालून खोदून त्यातून ती अळी काढली. तर ही अळी तुम्ही असं झाडाच्या बुंद्याजवळ एखादं पोतं लावून त्याच्या म्हणजे खोडाने औषध शोषून घ्यावं असं औषध वरून सोडायचं, ते म्हणजे ते झाड वाचण्याचे जास्त चान्सेस असतात. आता हे पूर्ण झाड गेलेले आहे, आपण त्याचं काहीच केलेलं नाही, आतून पूर्ण खाऊन टाकलेलं आहे. आता म्हणजे जवळपास हे 7 ते 8 वर्षाचं झाड होतं, फळं सुरू झाली होती आणि खोडाळीमुळे ते पूर्णतः नष्ट झालं, समजा ते वाळूनच गेलं. तर खाली ड्रिचिंग करून यावर चांगला तुम्हाला उपाययोजना ही सर्वात छान आहे. चालतं, धन्यवाद.